मराठीच्या लाडकी आमदार या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राजकारणाचा वारसा घरातूनच मिळाला. वर्षानुवर्ष घरातच राजकारण पाहिलं की एखाद्याला राजकारणाचा प्रवेश हा सोपा होऊन जातो ही आपल्याकडची ठाम समजूत. पण राजकारणामधला प्रवेश सोपा झाला म्हणजे राजकारण सोपं होतं का? निवडणुका सोप्या होतात का? की त्या तुम्हा आम्हाला वाटतात त्यापेक्षा आणखी कठीण होतात? महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय वर्तुळामध्ये हा प्रश्न अनेकांना विचारता येईल. पण जेव्हा प्रश्न येतो महिला आमदारांचा तेव्हा हा प्रश्न खास बनतो. आज याच खास प्रश्नाचं आणि या प्रश्नाभोवती असलेल्या इतरही अनेक प्रश्नांचं उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत महाराष्ट्राच्या खास लाडक्या आमदार, भोकर विधानसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार श्रीजया चव्हाण. नमस्कार श्रीजयाताई, खूप खूप स्वागत आहे NDTV मराठीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये लाडकी आमदारमध्ये. थँक्यू. कार्यक्रमाचं नाव आम्ही खास ठेवलेलं आहे कारण एवढ्या लाडक्या बहिणींनी भरभरून मतं दिली, महायुतीला भरपूर जागा मिळाल्या, त्यामुळं या कार्यक्रमाचं हे खास नाव. तुम्हाला प्रश्न विचारायला सुरुवात करण्या अगोदर तुमचं खूप खूप अभिनंदन या मोठ्या यशाबद्दल, कारण वय खूप लहान आहे. धन्यवाद. पण यश खूप मोठं आहे. जी धन्यवाद. काय कधी सुरुवात कधी म्हणजे वाटलं होतं का एक वर्षभर अगोदर, 2 वर्ष अगोदर की NDTV मराठीच्या स्टुडिओमध्ये आमदार म्हणून इंटरव्ह्यू द्यायला जाणार आहे मी म्हणून? नाही, असं मला खरंच सरप्रायझिंग वाटतं की एवढं सगळं गोष्ट एवढ्या कमी वेळात झालेल्या आहेत. खूप छान वाटतंय की आज जे नानांनी केलं, आईवडिलांनी केलं, आज मला सुद्धा ते चान्स मिळालेले आहे की मी सुद्धा ते करू, लोकांच्या हितासाठी करू, आपल्या मतदारसंघातल्या लोकांच्या हितासाठी करू. तर खरंच आनंद तर वाटतच आहे की आज आपल्याकडे इकडे भेट द्यायला आलेले आहे मी. खूप छान वाटतंय. आजोबा मुख्यमंत्री, बाबा मुख्यमंत्री, इतका भरभक्कम राजकीय वारसा असल्यानंतर असं वाटतं की तुमचा प्रवेश तर काय ठरलेलाच होता, तुम्ही तर काय राजकारणात येणारच होतात. पण पडद्यामागची गोष्ट खरंच ही आहे, येणं निश्चित होतं, या निवडणुकीत फॉर्म भरायचं आहे खूप आधीपासून वगैरे ठरलं होतं? अजिबात नाही. असं आम्ही खूप सिम्पल लाईफ लीड केलेली आहे. आईवडिलांनी सिम्पल लाईफ लिव्हिंग करायचं असं त्यांचं हे होतं. कॉलेजमध्ये जेव्हा असताना कोणाला माहीत नव्हतं आम्ही कोण होतो, किंवा लॉ कॉलेजमध्ये असताना कोणाला माहीत नव्हतं आम्ही कोण होतो. तर ते सिम्पल लाईफ लीड करण्यातच मजा होती एक वेगळी. सगळं मुंबईतच? सगळे मुंबईत केलं शिक्षण, कारण की पहिले वडील MP होते दिल्लीला. मग आम्ही खूप लहान होतो तेव्हा, स्कूलिंग तर काहीच नाही, आम्ही खूप लहान होतो. मग नंतर MLA झाले, मग त्याच्यानंतर आजोबा सुद्धा येऊन आमच्यासोबत राहायला लागले. त्यामुळे MLA झाल्यामुळे इकडे मुंबईत जास्त राहणं व्हायचं. आणि आजोबा सुद्धा व्हायचे, आजोबा तर आवर्जून यायचे की मला माझ्या नातींना भेटायला जायचं आहे. असं कधीच झालं नाही की ते यायचे नाही. आणि एकदम म्हणजे मुलांची मुलं म्हणून एकदमच जास्त प्रेम आम्हाला मिळालेलं आहे. तर असं कधी विचार केलं नव्हतं, पण हो मला असं वाटलेलं की नाही, पहिले स्वतःच्या पायावर जरा उभं राहून बघायला पाहिजे. शिक्षण जे घेतलं त्याच्यात आपण काहीतरी काम केलं पाहिजे. लॉ स्टुडंट असल्यामुळे मला असं वाटलं की नाही, लॉ फील्डमध्ये थोडंसं तरी मला एक्सपिरियन्स असायला पाहिजे. लाईफ कशी असते थोडं मी सुद्धा शिकायला पाहिजे की हो आपल्याला खूप पर्क्स भेटतात की आपण बंगल्यात राहतो, आपल्याला हे आहे ते आहे, पण ते बंगलासुद्धा खूप एम्प्टी असतो आणि खूप पर्क्स असतात. पण त्याच्याबरोबर मला असं वाटलं आईवडिलांनी सुद्धा साथ दिली त्यात की नाही तू सरसा एक्सपिरियन्स घे, तू शिकली असं. बंगला एम्प्टी असतो असं का वाटतं? म्हणजे काय, आता साहेब भाभीजी नेहमी प्रचारात असायचे किंवा मतदारसंघात असायचे आणि आम्ही दोघं, माझी बहीण आणि मी, आणि आमच्या मामांनी आणि मामींनी मला जुळ्या बहिणी ना तुम्ही? आम्ही दोघं जुळे. तर आमचे कझन्स यायचे आमच्यासोबत राहायला आणि आईवडील जास्त नांदेडला असायचे, मतदारसंघात जास्त असायचे, त्यामुळे त्यांना इतकं वेळ भेटायचं नाही आमच्याबरोबर किंवा आम्ही त्यांच्याबरोबर एवढं वेळ स्पेंड करायला नाही भेटायचं. त्यामुळे ते जरा बंगला एम्प्टीच वाटतो. पण त्यातल्या त्यात आम्हाला एवढा आनंद व्हायचा की कझन सगळे सोबत असणार आणि आम्हाला म्हणजे स्कूलिंग मग आणि त्याच्यानंतर कॉलेज, मग भरपूर काही शिकायला भेटलं ह्या एक्सपिरियन्सवरनं. कॉलेजमध्ये कोणी ओळखायचंच नाही शाळेमध्ये, कॉलेजमध्ये? साहेब जेव्हा CM झाले त्या दिवशी न्यूजपेपरमध्ये फ्रंट पेजवर फोटो आलेली, ते न्यूजपेपर सुद्धा लपवले आम्ही. ना म्हणलं कशाला, बिकॉज स्टिरियोटिपिकल एक थिंकिंग होऊन जाते लोकांची, पीपल लुक एट यू इन अ डिफरंट वे. मग मला असं वाटलं की नाही, आपलं सिम्पलच राहिलेलं बरं आहे. आणि ते
तसंच राहिलं मला. मुख्यमंत्र्यांची मुलगी शाळेत कॉलेजमध्ये जाते तर सिक्युरिटी नाही, अजिबात नाही. आम्ही म्हणलं नाही, आम्हाला सिक्युरिटी देऊ नका, काही नाही. आम्ही खूप सिम्पल राहायचो आणि सिक्युरिटी आमच्यावर कधीच नसायची. आमचे ड्रायव्हर मामा असायचे, तेच सफारी घालून यायचे, म्हणजे त्यांना वाटायचं सिक्युरिटी बॉडीगार्ड आहे. पण आमची गाडीसुद्धा दुसऱ्या गल्लीत पार्क व्हायची आणि आम्ही चालत जायचो. काही असं मोठं किंवा कमी वाटायचं. कॉलेजमध्ये तर माहित असेल ना की मुख्यमंत्र्यांची कॉलेजमध्ये ज्या दिवशी साहेब सीएम झाले त्या दिवशी सगळे टीचर्सनी कॉंग्रॅच्युलेट केलं आणि मग सगळे स्टुडंट्स असे विचारायला का का काय काय कॉंग्रॅच्युलेशन्स. मग त्याच्यानंतर मी म्हटलं जरा एक दिवस आपण ब्रेक घेऊया, नाही तर कॉलेजमध्ये गोंधळ होईल. पण नाही, ते खूप स्मूथली गेलं. लोकांनी चांगल्या प्रकारे एक्सेप्ट केलं आणि असं जसं मला वाटलेलं की थोडंसं एक स्टिरियोटिपिकल थॉट लोकांचं होईल तसं झालं नाही. ते पण आता ही तयारी जी विधानसभेची केली हे कधी आलं होतं डोक्यात? कारण कॉलेज नंतर तर तुम्ही मुंबईतच होतात. जी. तेव्हा काय करत होतात? कॉलेज नंतर मी आता लॉ कॉलेज झालं त्याच्यानंतर मला एक्सपिरियन्स तर घ्यायचं होतं. मी म्हणलं नाही, आईवडिलांना मी असं हट्ट धरलेली की नाही, मला जॉब करायचा आहे, नोकरी करायची आहे. मला माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहून मला नोकरी करायची आहे. तर स्वतः जॉब केला. असं नाही की गाडीत सगळीकडे फिरा, नाही. सरसाठी पावसाळ्यात छत्रीसुद्धा पकडली आहे, 100 फायलीसुद्धा पकडल्या आहेत आणि कोर्टात चालत सुद्धा गेलो आहे. तर प्रॉपर एक्सपिरियन्स घेतला आणि खूप आनंद झाला तो एक्सपिरियन्सनी. भरपूर काय शिकायला भेटलं आणि त्यात माझ्या सरला माहिती होतं मी कोण आहे, बाकी ऑफिसमध्ये कोणालाच माहीत नाही. तर सरनी मला खूप प्रेरणा दिलेली की तू कर बाबा, आईवडिलांनी एवढं केलंय तर तू कर. त्याच्यानंतर थोडंफार विचार आलं की आईवडिलांनी इतकी मेहनत घेतली आहे, मतदारसंघाला आपल्या परिवारासारखं जपलंय, तर आपण सुद्धा त्याच्यात थोडंसं काहीतरी कॉन्सन्ट्रेट करावं, लक्ष त्याच्यात केंद्रित करावं. तर मग तसं थोडं साहेबांबरोबर प्रचारात फिरायला लागले, भाभीजींबरोबर. नाही, ते लहानपणापासूनच फिरायचो, पण तेवढं काय मॅच्युरिटी नव्हती तेव्हा आणि तेवढं इन द सेन्स लोकांपर्यंत काय त्यांची अडीअडचणी कशी दूर करायची तेवढी समज नव्हती. पण आता असं वाटायला लागलं की नाही, मच्युअर इनफ झालेलो आहोत आपण, एक लाईफ एक्सपिरियन्स केलेली आहे आपण, जॉब झालेलं आहे आपलं. तर मग नाही, आता ही पण लाईफ एक्सपिरियन्स करून बघूया. अँड लाईफ हॅज अ लॉट टू टीच अँड अ लॉट टू लर्न. तर म्हटलं चला एक्सपिरियन्स करूया. सुंदर एक्सपिरियन्स होता. आणि तुमचा मतदारसंघ म्हणजे बराचसा ग्रामीण भाग आहे, तांड्यांचा भाग आहे, म्हणजे अजूनही खूप म्हणजे बऱ्यापैकी आपण असं म्हणू की डीप रुटेड जो ग्रामीण भाग आहे महाराष्ट्राचा तो असलेला आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचणं, त्यांना स्वतःची ओळख सांगणं, त्यांना हे सांगणं की ही काय तरुण पोरगी आता तुमची आमदार बिमदार व्हायला आलेली आहे, तुमच्यासाठी काम, त्यांना विश्वास ठेवणं त्या म्हाताऱ्या बायकांना, तिथल्या पुरुषांना सोपं होतं का त्यांच्यासाठी? मला लहान लेकरू असो किंवा ज्येष्ठ असतील, सगळ्यांनी जवळ घेतलं. मी आमच्या मतदारसंघात 240 गाव आहेत आणि 100 काहीतरी तांडे वस्तीवाडे असतील. मी एकही गाव सोडलं नाही. जिथे 70 मतदान आहेत तिथे सुद्धा गेले आणि प्रत्येक वेळा जेव्हा गेले तेव्हा खूप वॉर्मली त्यांनी मला वेलकम केलं, माझं स्वागत खूप प्रेमाने केलं. साहेबांची मुलगी म्हणून मी जर गावात प्रवेश केला असेल तर गावातनं निघताना मी त्यांची मुलगी म्हणून गावातून बाहेर पडायचे. तर तो एक आनंद होता. त्यांनी सुद्धा मला सुद्धा असं मनात आलेलं की ओळख माझी त्यांना समजायला पाहिजे, माझी सुद्धा एक वेगळी मी व्यक्ती आहे, माझी एक पर्सनॅलिटी वेगळी आहे. साहेब आणि भाभीजींनी केलेले कामं तर आहेतच, त्याचा आशीर्वाद मला भरपूर मिळालेला आहे आणि ते म्हणजे पॉझिटिव्ह साईड तर होतीच, पण त्यातल्या त्यात मी त्यांच्यासाठी अजून काय करू शकेल, त्यांना माझी ओळख आणि मला त्यांची ओळख करून घेण्यासाठी माझं असं वाटलं की मी एकदा तरी 2 किंवा 3 वेळा तरी फिरायला पाहिजे मतदारसंघात. पण याचं प्रेशर नाही येत, कारण म्हणजे जितक्या यशस्वी घरामध्ये तुम्ही जन्माला येता तितके ते काटे जास्त असतात, कारण तिथे तुम्हाला त्याच्या पुढे जाऊन प्रूव्ह करायचं असतं. म्हणजे सचिन तेंडुलकरच्या मुलाचं टेन्शन कदाचित सचिन तेंडुलकरचा मुलगाच जास्त चांगलं सांगू शकतो. तर ते जे असतं ना की आजोबा मुख्यमंत्री झाले, बाबा मुख्यमंत्री झाले, त्यांचं राजकारण एका विशिष्ट पातळीपर्यंत होतं, तर आपण जर याच्यात उतरलो तर आपल्याला याच्यापेक्षा चांगलं करावं, असं काही प्रेशर वाटतं? प्रेशर मला आज सुद्धा प्रेशर वाटत नाही. मला असं वाटतं की जी मेहनत साहेबांनी घेतली, नानांनी घेतली किंवा आईनी घेतली असेल, ते प्रेशरचं काहीतरी पॉझिटिव्ह साईड आहे. अँड इट्स ऑलवेज अ पॉझिटिव्ह प्रेशर की आपल्याला ह्यापेक्षा काहीतरी चांगलं करायचं आहे, ह्यापेक्षा काहीतरी 1% तरी जास्त. आणि मला खरंच माझं भाग्य वाटतं की जर मला त्यांच्या एवढी मेहनत 1% पण जर मी घेतली. म्हाताऱ्या बायकांनी असं म्हटलं बाबासारखी दिसते, आईसारखी दिसते. खूप खूप जवळून घेऊन मला त्यांनी इतकं लाड केलेलं आहे, इतकं लाड. ग्रामीण भागामध्ये कम्पेअर करण्याचा हा पहिलं आणि नाही, भरपूर लोकांनी पहिले मला सांगितलं तू तुझ्या आजोबासारखी आहेस.
सगळ्यात अगोदर मला सांगितलं की वेळेवर येतेस, एकदम तुझं प्रामाणिक असतं, जेवढं म्हणजे बोलण्यात सुद्धा तुझं नानाची झलक दिसते. तर ते ऐकून तर आनंद म्हणजे एकदम मन खुश होऊन जायचं की. आणि मी घरी जाऊन आवर्जून सांगायचे सुद्धा बाबांना, बाबा बघा आज मला गावात लोक म्हणले की तू नानांसारखी आहेस. तर खूप आनंद व्हायचं. तुम्ही ज्यांच्या बरोबर लढत दिली, जे तुमचे प्रमुख प्रतिस्पर्धी होते ते काँग्रेसचे होते आणि बहुतेक तुम्ही त्यांना ओळखतही असाल कारण ते बरेच वर्ष तुमच्या वडिलांबरोबर काम सुद्धा करत होते. तर एक तर आपण ज्यांना ओळखतोय त्यांच्याबरोबरच लढत द्यायची इतकी मोठी, आणि दुसरं की शंकरराव चव्हाणांची नात, अशोक चव्हाणांची मुलगी, जिनं आयुष्यभर काँग्रेसची मूल्य बघितलेली आहे, जिनं आयुष्यभर गांधींची शिकवण ऐकलेली आहे, ती जेव्हा भाजप या आयडिओलॉजीच्या किंवा हिंदुत्ववादी आयडिओलॉजीच्या चिन्हावर, त्या आयडिओलॉजीवर मतदारसंघामध्ये जाते, तिला ते आव्हानात्मक वाटलं त्या आयडिओलॉजीशी ॲडजस्ट करणं? सर्वात अगोदर माझं मन पहिले माझ्या मतदारसंघातल्या लोकांसाठी ओपन राहिलं. मी पहिले माझ्या डोळ्यासमोर पहिले आपल्या मतदारसंघातले लोकांना ठेवलं की हो आयडिओलॉजीज असतील, एक विचार असतात, एक सेक्शन ऑफ सोसायटी असते जे त्या विचारांना फॉलो करते, पण आमचं असं आहे की वी आर ओपन टू ऑल. आमचे घराचे दार सगळ्यांसाठी उघडे असतात. आम्हाला मदत करणं हेच आमचं कर्तव्य आम्हाला वाटतं की कोणी जर आज दारावर आलं तर त्यांची मदत आम्ही कशी करावं. आणि एक परिवार म्हणून इतके वर्ष नानांपासून मदत करत आलेलो आहोत, तर वाय नॉट. आणि जे कोण दारावर आलं त्यांची मदत करणं आमचं कर्तव्य आहे. तर माझं तसं झालं की मी जेव्हा गावात सुद्धा भेट द्यायला गेले तर माझ्याकडनं त्यांना काय मदत होऊ शकेल, भलेही मला काही पद नव्हतं हातात किंवा मी काही जास्त करू शकले नाही, पण एक निरोप पोहोचवणं साहेबांपर्यंत की आज मी ह्या गावात भेट दिली आणि ह्या गावात अशी अडचण होती, तर आपण ह्याच्यावर काय करू शकतो का. तर माझ्या मनात ते होतं की ते तरी मला जर करता आलं तर भरपूर आहे. आणि अशी भरपूर 4 महिने विधानसभेच्या अगोदर, लोकसभेपासूनच म्हणा, जेव्हा गावात भेटी झाले आणि लोकांची समस्या समजायला लागले, काय अडचणी असतील ते साहेबांपर्यंत निरोप पोस्टमॅनसारखं निरोप पोचवणं. तर ते निरोप पोचवल्यावर आणि त्याच्यावर साहेबांनी नंतर काय ॲक्शन घेतले, त्यांना कसं लवकरात लवकर मदत झाली त्या गोष्टीची. तर मला तर असं वाटतं की माझं फोकस त्या गोष्टीवर जास्त, आयडिओलॉजीचा किंवा ह्याचा काही फार अजून तरी काही परिणाम झालेला नाहीये. हे सगळं करत असताना साहेब किती वेळा असायचे सोबत की त्यांनी मतदारसंघात सोडून दिलं होतं, जा तुला कसं लढायचं? नाही, जा तुला नाही. ऑफकोर्स आई वडिलांची साथ भरपूर होती, प्रत्यक्ष होते मैदानावर. मी भरपूर वेळा आईसोबत जास्त, साहेबांसोबत सुद्धा असायचे. पण जेव्हा साहेब कुठले म्हणजे असं ऑर्गनाइज्ड असतात, बॉस इज व्हेरी ऑर्गनाइज्ड, तर त्यांच्याबरोबर कधी कुठले बूथ कमिटीचे मीटिंग्ज असतील किंवा आपण जेव्हा काय कमिटी सेटअप करतो तर ते कसे ऑर्गनाईज करतात, आणि त्यांच्याकडनं पण भरपूर काही शिकायला भेटतं. आणि आईकडनं सुद्धा मतदारसंघ बरोबर कसं रिलेट करू शकेल मी, मतदारसंघ बरोबर कसं मी ग्रासरूट लेवल किंवा जे वयस्कर असतील किंवा लहानातल्या लहान मुलगी जे शाळेत शिकायला जातं त्यांचं काय अडीअडचणी असेल तर आईबरोबर तो कनेक्ट व्हायचा. आणि वडिलांबरोबर जे ऑर्गनायझेशनल स्किल्स असायचे की आपण ॲज इलेक्शन म्हणजे एकच गोष्ट नाही, भरपूर काही गोष्ट शिकायला भेटायचे. तर दोघांकडनं तर मला भरपूर शिकायला भेटलं आहे. भोकर तुमचा तसा पारंपरिक मतदारसंघ, तुम्ही खूप वर्ष तुमचं कुटुंब त्या मतदारसंघाशी असोसिएटेड आहे. जेव्हा असे मतदारसंघ बघितले जातात तेव्हा मग आपोआप प्रश्न उपस्थित होतो की मग पवारांनी बारामतीसाठी जे केलं किंवा पवार जशी बारामती उभं करू शकले तसं या नेत्यांच्या मतदारसंघांचं का झालं नाही? का अशोक चव्हाणांचा भोकर तसा दिसू शकला जशी पवारांची बारामती दिसते, असं का झालं नाही? का म्हणून नाही, पण म्हणजे खूप सारे फॅक्टर्स असतात, खूप सारे गोष्टी आपल्याला टेक ओव्हर करावं लागतात, खूप साऱ्या गोष्टी फेस करावं लागतात. अँड गिवन दॅट की साहेबांचं एवढे वर्ष ते पॉलिटिक्समध्ये, ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये नव्हते, त्यामुळे कदाचित दुर्लक्ष नाही म्हणणार मी, पण कदाचित आपल्याला त्या गोष्टीवर जिथे फोकस करायला वेळ पाहिजे होता आणि आपल्या हातात होतं ते सगळं, संधी करायला मिळालं नसेल. पण मला असं वाटतंय की साहेबांमुळे भरपूर काही प्रगती आपल्या मतदारसंघात झालेली आहे. वीव गॉट 3 तालुक्यात आमच्याकडे बायपासेस आहेत, रस्ते सुंदर झालेले आहेत, इमारती म्हणेल, हॉस्पिटल्स म्हणावं, भरपूर काही चांगली गोष्टी आपल्या मतदारसंघात झालेल्या आहेत. आणि क्रेडिट गोज टू सर, म्हणजे त्यांनी भरपूर मेहनत घेतलेली आणि हे गेले 40 वर्ष बिल्ड करणं सोपी गोष्ट नाही. पण आता 4 महिने तुम्ही इतके फिरलात, ऑलमोस्ट सगळ्या गावांमध्ये गेलात, तांड्यांवर गेलात,
तर काय दिसलं आत्ता प्रायमरी काय वाटते की हे मला लवकरात लवकर 5 वर्षांमध्ये करायचं आहे माझ्या या मतदार प्रायमरी मला प्रत्येक काळाची एक गरज असते. नानांच्या काळात पाणीची गरज होती, जे नानांनी आय मीन आमच्या प्रोमोची लाईन आहे ही, प्रत्येक काळाची एक गरज असते. तर मला असं साहेबांमुळे तर भरपूर काय इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड झालेलं आहे, पण मला असं वाटतं की मला माझं लक्ष जर केंद्रित कुठे करायचं असेल तर शिक्षणावर आणि रोजगारवर. ओके. मला ह्या 2 गोष्टी वाटले थोडे की आम्ही ह्या गोष्टीवर फोकस करू शकतो, की जिल्हा परिषदच्या शाळेला थोडंसं चांगलं एक करायची माझी एक प्रयत्न राहणार आहे. आणि तरुण मंडळी, तरुण असून मला असं भरपूर लोकांनी सांगितलेलं की रोजगारावर तुम्ही फोकस करा. तर त्याच्यासाठी आम्ही एक प्लॅटफॉर्मसुद्धा सुरू केला, युवा उमेद म्हणून. तर त्याच्यात प्रशिक्षण, माहिती आणि मार्गदर्शन असं आम्ही करणार आहोत, की जिथे तुम्हाला स्पर्धा परीक्षाची माहिती घ्यायची असेल किंवा कोण चांगले वक्ता येत असतील तर त्याच्यात तुम्हाला आम्ही मदत करूया. किंवा कुठे प्रशिक्षण पाहिजे असेल, जोडधंदे काय असतात, शेतीबरोबरचे जोडधंदे काय असतात, किंवा आपल्याला कुठलं स्टार्टअप करायचं असेल, स्वतःचं काहीतरी उद्योग करायचं असेल, तर युवा उमेद म्हणून आम्ही एक प्लॅटफॉर्म तयार केला. आणि आम्ही असं बोललेलं, प्रचारात तर मी बोललेले की आम्ही रोजगार मेळावे घेणार आहोत, आणि ते नक्कीच त्याची प्लॅनिंग तर चालू आहे आणि पुढच्या थोड्या महिन्यात आपल्याला दिसेल ते. बरं, आता खूप राजकारणाबद्दलचे प्रश्न विचारले मी. श्रीजय, आता काय आवडतं म्हणजे आता मी असं ऐकलंय की त्या मतदारसंघात इकडून त्या गावापर्यंत जाईपर्यंत मधल्या काळात गाडीमध्ये मोबाईलवर काहीतरी छान इंटरेस्टिंग पाहिलं जायचं. काय होतं? मोबाईलवर म्हणजे मी जास्त जेव्हा भेटीगाठी करायचे तेव्हा माझ्या हातात मोबाईल नसायचं. आणि मधल्या रस्त्यात जे काय थोडंफार 2 स्नॅक्स खायचं, 2 मिनटं 5 मिनटं जे वेळ भेटायचे ते, आणि जे लोकांचे मेसेजेस यायचे किंवा आईवडिलांचे कॉल्स असायचे, तर ते मोबाईलवर 10 मिनिटाचं जे वेळ भेटायचं ते. नाही, हे खरं उत्तर नाही, हे खरं उत्तर नाही. मग काय अपेक्षित आहे आपल्याला, काय ऐकायचंय? हो, मला के-पॉप आवडतं, के-ड्रामा आवडतं. त्यांचं एक आय लाईक देअर मोटो इन लाईफ की इफ यू आर गुड यू डू गुड, यू बी गुड. तर के-पॉपवर आहे माझं इंटरेस्ट. मला BTS खूप आवडतं. म्हणजे खरंच आनंद भेटतो त्यांना बघून. एखाद्या 4 ओळी वगैरे ऐकवायच्या आहेत का? नाही, माझी बहीण, शी इज लर्न द एंटायर लँग्वेज. तिला कोरियन व्यवस्थित येते बोलता. सांगताय? हो, आणि ती मला थोडंसं बसवते आणि मला पण थोडंफार शिकवते. किती शब्द शिकलात? भरपूर. अन्यंग एसेयो, जॉन श्रीजा येयो, म्हणजे हॅलो, माझं नाव श्रीजा आहे. असं मला 3-4 लाईन्स शिकवलेले आहेत. मला बऱ्यापैकी समजता येतं, बोलायला थोडंफार नाही, पण बऱ्यापैकी समजता येतं. कधी जाताय साऊथ कोरियाची भेट घ्यायला? लवकरच. तिचं आणि तुमचं कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये जमतं, म्हणजे ह्या एवढ्याच की आणखीन बऱ्याच गोष्टी? जुळीच्या आहात तुम्ही भरपूर. नॉर्थ पोल साऊथ पोल जरी आम्ही दोघं असं साऊथ पोल आहात. हा, राहा बी ना जाय सहा बी ना जाय. मला तिच्याशिवाय जमत पण नाही आणि तिच्याशिवाय करमत पण नाही. मग प्रचारात दिवसभर बाहेर जरी असं, चल घरी लवकर ये, खाल्लंस की नाही काही, बरोबर टाईमवर जेव, तब्येतीचं लक्ष दे, आणि जे काय तिला घरी बसून हँडल करायचं असतं ती व्यवस्थित तिने हँडल केलेलं आहे. तर ते एक तिचं खूप मोठा सपोर्ट आहे मला. आणि जे आईवडिलांकडनं सपोर्ट भेटत नाही ना, तो माझ्या बहिणीकडनं मला भेटतो. कदाचित आईवडिलांचं जनरेशनल गॅप म्हणा, किंवा एक माझ्या जे मनात आहे मला ते बोलायची पण गरज नाही आणि तिला ते समजून जातं. तर मग तसं आहे आमचं. पण ते प्रचारात नाही आलं तुमच्यासोबत? यायची ना ती, थोडाफार यायची, पण ती बॅक ऑफिस भरपूर तिने सांभाळलं. बॅक ऑफिस भरपूर सांभाळलं, वॉर रूम सांभाळलं, आणि माझे सगळे फॉर्म फिलिंगपासनं काय असेल तर ती सगळं ते बघत होती. तर तिला बॅकग्राऊंड वर्कच, तिला त्याच्यात मजा येते. मुंबईत असल्यावर काय काय करता? खायला भरपूर आवडतं? खायला आवडतं, खाऊ घालायला भरपूर आवडतं, कुकिंग करायला आवडतं. मला आणि माझ्या बहिणीला कुक करायला भरपूर आवडतं. व्हेज नॉन व्हेज सगळं आम्ही दोघं, म्हणजे आमची फॅमिली खाती पिती. तर आम्हाला खायला पियायला खूप आवडतं. बाहेर पिक्चर बघायला म्हणावं, किंवा रेस्टॉरंटला जेवायला म्हणावं, किंवा म्हणजे आमचे लॉ कॉलेजच्या टाइम्सपासनं किंवा ऑफिसच्या टाइम्सपासनं हायकोर्टच्या बाहेर एक वडापावचा ठेला आहे. त्यात अप्रतिम वडापाव समोसा पाव भेटतं. तर काही नाही तर आम्ही तिकडे जाऊन वडापाव समोसा पाव खाऊन यायचं. तर ते एक आम्हाला आनंद येतो त्याच्यात. नांदेडला काय आवडतं खायला? नांदेडला आमच्याकडे मतदारसंघात तर खिचडी आणि भजे
Okay. हे खूप फेमस आहे तिकडे. तर खिचडी भजे फेमस आहे तिकडचे, ते खूप छान आहे. आणि नांदेडला चुलीवरचं जेवण जे Okay. आपल्याला मुंबईत भेटत नाही. चुलीवरची भाकरी, चुलीवरचा रस्सा, आणि ते नांदेडला मजा येते. पण ते आत्ता त्याची टेस्ट डेव्हलप झाली की खूप आधीपासून लहानपणापासून होती? आधीपासनं म्हणजे आजी नाना असायचे नांदेडला भरपूर वेळेला. आम्ही शेतात जायचो, शेतात चूल असायची, तर तिकडे जेवण बनवण्याला पण मजा येते आणि जेवायला तर गरम गरम चुलीत काय मजा. तर ती एक मजा वेगळीच आहे. आता काय काय स्वप्न आहेत बघ, याच्यातच राहायचं आहे की आणखीन काही वेगळी स्वप्न बघितली आहेत? स्वप्न आता माझे जे काही स्वप्न असतील माझ्या भोकर मतदारसंघातल्या कुटुंबासाठी असेल, तो स्वप्न तर भरपूर साकार करायचा आहे. म्हणजे आयुष्यात जग पाहिलेलं आहे, थोडंफार जग पाहिलेलं आहे, आणि त्या आय फील द वर्ल्ड हॅज टू ऑफर अ लॉट. मला ते थोडंसं जग आपल्या भोकर मतदारसंघात आणायचं आहे की मी हे सगळी गोष्टी पाहिलेले आहे, हे सगळी गोष्टी एक्सपिरियन्स केलेल्या आहेत. मला असं वाटतं की असं आपण जेव्हा म्हणतो ग्रामीण भाग, त्या ग्रामीण भागला थोडंसं जग दाखवायची गरज आहे. आणि मला ते जग त्यांना दाखवायचं आहे की असं पण आपण जर जगलो तर आपल्या आयुष्यात भरपूर काही चेंजेस होऊ शकतील, भरपूर काही गोष्टी नवीन येतील. आपल्याला एज्युकेशन म्हणून नुसतं डॉक्टर किंवा इंजिनियर नसतं, पण त्याच्या व्यतिरिक्त भरपूर काही गोष्टी आहे ज्याच्यावर आपण फोकस करू शकतो. जसं आपण लाईक देर आर सो मेनी स्टार्टअप्स. आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहायची एक क्षमता आहे, आणि ग्रामीण भागात ते लोकांना माहितीच नाही. आज माझा मुलगा डॉक्टर आहे, आज माझा मुलगा इंजिनियर आहे, किंवा आज माझ्या मुलांनी शेती केली आहे. शेतीमध्ये सुद्धा काय नवीन नवीन गोष्टी करू शकतात ते माहित हे सगळं मला त्यांना द्यायचं आहे. हा माझा एक वैयक्तिक अनुभव आहे, तो कदाचित तुम्हाला पण आला असेल, की आपण जेव्हा ग्रामीण भागामध्ये जातो तर आपल्या वावरण्यातली सहजता किंवा आपल्यामध्ये असलेला आत्मविश्वास जो अर्थात शिक्षणाने येतो, किंवा जे तुम्ही आत्ता मला म्हणालात की आपल्याला जग पाहायला मिळतं, त्यांना आलेला असतो. तिथं आपल्याच वयाच्या मुली असतात, त्यांच्या नजरेत ती भूक दिसते की यांना जे मिळालंय ते मला मिळालं नाही. दिसलं मतदारसंघामध्ये. मी तुम्हाला सांगते काय, मला आश्चर्य वाटलं जेव्हा मी आपल्या मतदारसंघात गेले. भरपूर मुलींना BTS माहिती होतं, भरपूर मुलींना K-pop माहिती होतं, आणि ते जेव्हा माझ्या मोबाईलच्या बॅगच्या कव्हरवर त्यांची फोटो आहे, BTSची फोटो आहे, तर ते गाडीवर पण आहे मला वाटतं. गाडीवर पण आहे. म्हणजे इट इज अ पॉझिटिव्ह नोट. देवाची फोटो आहे, BTSची फोटो आहे, माझी बहीण आणि माझं कुत्रा. आमच्या हे 5-6 लोकांना पाहिलं की माझा दिवस खूप छान जातो. पण आय फील ते पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट कुठेतरी पाहिजे. त्या मुलींची काय रिॲक्शन असायची? हो की ताई आम्हाला पण खूप आवडतात BTS, आम्हाला हे आवडतो, तुमचं कोण आवडतं आहे, हे काय ते काय. आणि जेव्हा ती कॉन्व्हर्सेशन व्हायची तेव्हा त्यांना असं एकदमच कनेक्ट झाल्यासारखं व्हायचं. आणि आनंद, मला सुद्धा आनंद की बापरे, आपल्या ग्रामीण भागात आपण म्हणतो की लोकांना बेसिक्स म्हणजे जे मूलभूत गरजा आहेत, आपल्याला असं मेंटली वाटतं की त्यांना हे सगळं माहीत नसेल किंवा पोचलं नसेल, पण असं अजिबात नाही आहे. आज सोशल मीडिया एवढा ॲक्टिव्ह झालेला आहे की ही सगळी गोष्टीसुद्धा बाहेर लोकांना माहिती आहे, आणि ती त्यांच्या डोळ्यातली ती चमक त्याच्यात दिसते मला, आणि खरंच आनंद होतो. मला ना त्या बऱ्याच चित्र डोळ्यासमोर दिसलं की श्रीजया चव्हाणांच्या विरोधात प्रचार काय आहे, तर प्रस्थापित विरुद्ध आम्ही भूमिपुत्र वगैरे असा, किंवा असा लढा, मातीतले आणि हे प्रस्थापित असा लढा. आणि श्रीजया चव्हाण मतदारसंघामध्ये मुलींबरोबर काय आमचं वेगळंच. नाही पण तरी आय मीन भूमिपुत्र काय, आम्ही लहानाचे मोठो आमच्या तिथेच झालोय. म्हणजे त्या लढाईचे कांगोरे आणि या चर्चेचे कांगोरे केवढे वेगळे आहेत. आणि माझं तेच म्हणलं की माय वे ऑफ गोईंग टुवर्ड्स, आपल्या मतदारसंघात एकही गाव मी सोडलेलं नाहीये. आणि जेव्हा मी गाव भेटी केली तेव्हा मला असं वाटलं की मी विरोधाबद्दल काय बोलू, आणि मला जी स्वप्न आहे, मी जसं पहिले म्हणले की आय हॅव सीन द वर्ल्ड, आणि मला त्यांच्याकडे ते वर्ल्ड घेऊन जायचं आहे. त्यांना ते थोडंसं एक्सपिरियन्स काहीतरी नवीन द्यायचं आहे, त्यांच्याकडे काहीतरी थिंकिंग त्यांची बदलायची आहे, आणि ते प्रयत्न मी करणार आणि कायम करत राहील. तर हा जो आशावाद तुमच्या डोळ्यामध्ये दिसतोय ना, तो जर खरंच तुम्हाला त्यातला प्रत्यक्षात उतरवता आला तर ते फक्त एका मतदारसंघापुरती मर्यादित राहू नये असं माझं मत असेल. कारण बाहेरचं जग फक्त स्क्रीनवर पाहण्यापेक्षा त्या जगाचं खऱ्या अर्थानं एक्सपोजर मिळणं, त्या जगाचा भाग व्हायची संधी मिळणं, आणि आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलीच्या अंगामध्ये तो स्वाभिमान, तिच्या डोळ्यांमध्ये ती कर्तबगारी दिसणं,
हे स्वप्न आपण प्रत्येकजण शिकलेली मुलगी पाहता आणि ते तुमच्याकडे पण आहे याचा मला खूप आनंद झाला. आम्ही आशा करतो की ते स्वप्न पूर्ण करण्याची ताकद तुम्हाला मिळो. त्या दृष्टीने एक पाऊल तुम्ही पुढे टाकले. त्याच्यासाठी गरज असलेले आणखीनही प्रयत्न तुम्ही कराल अशी अपेक्षा करतो. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि पुन्हा एकदा धन्यवाद NDTV मराठीच्या स्टुडिओमध्ये आज आलात आणि इतक्या छान गप्पा रंगल्या आपल्या. धन्यवाद. थँक्यू. लाडके आमदारच्या या एपिसोडमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. उद्या भेटूयात महाराष्ट्रामधल्या आणखी एका नव्या लाडक्या आमदारासोबत. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी.